सक्सेस तर ऑब्व्हियसली म्हणता येईल, सक्सेस मिळालंय सगळ्यांना आम्हाला ह्या टीममुळे, लक्ष्मण सरांमुळे. पण असं आहे की ही सुरुवात आहे रे. अजून बरंच काही करायचं आहे, बरेच काही म्हणतात ना, मैलाचे दगड पार करायची इच्छा आहे. पण प्रत्येक वेळेला एक इंडस्ट्रीतला एक बॅकबोन लागतो किंवा एक नावाजलेला माणूस लागतो, जो सपोर्टही करेल तुमच्या कामाला. सो लक्ष्मण सर माझ्यासाठी हे सगळं आहे. फक्त एवढंच लक्षात होतं की आपल्याला चिकाटीने काम करायचं आहे आणि जेवढं चांगलं काम आपल्या थ्रू, आपल्या हातातून डिलिव्हर होईल, ज्यासाठी मला घेतलंय, ज्यासाठी मला कामाची जबाबदारी दिली, ते काम माझ्या हातून एकदम प्रामाणिकपणे आणि चांगलं डिलिव्हर व्हावं, हेच नेहमी प्रयत्न ठेवलेत. बऱ्याच काही गोष्टी आयुष्यात करायच्या आहेत, बऱ्याच काही प्लॅनिंग्स आहेत, बरेच काही सिनेमे च्या येऊ घातले. मीटिंग्स किंवा येऊन घातले. त्यामुळे माझं असं आहे की ही तर सुरुवात आहे अरे. आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादांनी, प्रेक्षकांच्या आशीर्वादांनी अजून भरपूर कामं मला मिळू देत आणि त्या कामातून ती कामं जी माझ्या हातून होतील ती लोकांना आवडू देत. जसं छावा आवडलाय तशी पुढचीही कामं लोकांच्या लक्षात राहू देत. बस अशा परीने प्रयत्न करायचा आहे. सो असं आहे की सक्सेस तर ऑब्व्हियसली म्हणता येईल, सक्सेस मिळालंय सगळ्यांना आम्हाला ह्या टीममुळे, लक्ष्मण सरांमुळे. पण असं आहे की ही सुरुवात आहे रे. अजून बरंच काही करायचं आहे, बरेच काही म्हणतात ना, मैलाचे दगड पार करायची इच्छा आहे. सो बघू. निश्चित ह्या सगळ्यामधला महत्वाचा पिलर म्हणजे जो उभं एकखांबी तंबू आहे, तो आहे लक्ष्मण उतेकर. लक्ष्मण उतेकरांबरोबर तू अतिशय सुरुवातीच्या काळापासून आहेस. त्यांच्या फिल्म मेकिंगच्या वेगळ्या अर्थाच्या करिअरच्या मराठीतल्या टप्प्यापासून आत्तापर्यंत त्यांच्यासोबत राहिलेस. लक्ष्मण उतेकर हे तुझ्यासाठी नेमकं काय आहे? लक्ष्मण उतेकर माझ्यासाठी बरंच काही आहे. ह्या फिल्मच्या निमित्ताने म्हणून तर लक्ष्मण उतेकर माझ्यासाठी मॅजिक आहेत. आणि दुसरी गोष्ट, ते माझे सरही आहेत, ते माझा मोठा भाऊ पण आहेत. त्यामुळे असं आहे की यार, म्हणजे ते ॲज अ डी-ओ-पी म्हणून बरेच वर्ष एस्टॅब्लिश आणि खूप मोठं नाव आहे त्यांचं. पण तू म्हणालास तसं त्यांची ॲज अ डिरेक्टर म्हणून पहिली फिल्म जी होती टपाल, दुसरी असेल लालबागची राणी, सो त्या फिल्ममध्ये मी त्यांचा असोसिएट होतो. सो तेव्हापासून जे काही त्यांचं आणि माझं रिलेशन झालं आहे, ते प्रत्येक वेळेला मला माझ्या कामामध्ये, भले मी त्यांच्याबरोबर काम करत असो किंवा नसो, पण प्रत्येक वेळेला एक इंडस्ट्रीतला एक बॅकबोन लागतो किंवा एक नावाजलेला माणूस लागतो, जो सपोर्टही करेल तुमच्या कामाला. सो लक्ष्मण सर माझ्यासाठी हे सगळं आहे की एक जो बॅकबोन लागतो तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये कुठेतरी स्थिरावायला किंवा एक सपोर्ट लागतो ना. सो जसं तुमच्या सगळ्या मित्रांचा सपोर्ट आहे ना, तसा इंडस्ट्रीमधला या सगळ्यात लक्ष्मण मला सर. महत्वाचं वाटतं की तो फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईड, टेक्निकली मित्र, तत्वज्ञ आणि वाटाड्या मितवा आहे तुझ्यासाठी. निश्चित ह्या सगळ्यामध्ये लक्ष्मण उतेकर तुला एका खास नावाने हाक मारतात, पंत. बरं, छावा येण्या अगोदर त्यांच्या आयुष्यात हे पंत होते असं म्हटलं तर वावगं ठरू नये. ओव्हरऑल ह्या सगळ्या प्रवासाबद्दल म्हणजे आज अनेक अडथळ्यांचे टप्पे म्हणजे टपाल, लालबागची राणी पासून एक वेगळ्या पद्धतीचं एक प्रत्येकासाठी एक वाटत असतं ना, की एक शुक्रवार आपल्यासाठी यावा. तो हा शुक्रवार 14 फेब्रुवारीचा तुमच्या आयुष्यातलं जसं तू म्हणालास, की मॅजिक आहे. पूर्ण आयुष्य टेबल टर्न अराउंड होतं असं म्हणतात. 360 डिग्री बदललंय. कशा अर्थानं हे यशाचं सर्कल कंप्लीशन आहे ह्याच्याकडे मागे वळून बघताना तुझं स्ट्रगल सगळ्या गोष्टी कशा वाटतात? अह, एकतर तुझ्यासमोर अशी उत्तरं देणं, अमित, मी तुला नेहमी मित्र म्हणून आपण कॅमेऱ्याच्या बाहेर बऱ्याच गप्पा मारल्यात. पण ह्या गप्पा मारताना मलाच स्वतःला असं होतंय ना की हे काय बोलावं, काही नाही. पण कॅमेरा नाही असं समज आणि तू बोल. नाही, माझं असं आहे की तू जे सगळ्या मला मागच्या आठवणी करून देतोयस, तो म्हणतात ना, तो एक प्रोसेस आहे ह्या कामाची. आणि माझं हे त्या प्रोसेसमधून सगळेजण जातात. सो म्हणतात ना, मी पण काय त्याच्यातला वेगळा नाही. बरेच जण माझ्यासारखे किंवा माझ्यासारखेही भरपूर काम करणारे सेम ह्या प्रोसेसमधून काही ना काही कमी जास्त प्रमाणात गेलेले आहेत. सो मी पण सेम त्या प्रोसेसनी गेलो. फक्त एवढंच लक्षात होतं की आपल्याला चिकाटीने काम करायचं आहे आणि जेवढं चांगलं काम आपल्या थ्रू, आपल्या हातातून डिलिव्हर होईल, ज्यासाठी मला घेतलंय, ज्यासाठी मला कामाची जबाबदारी दिली, ते काम माझ्या हातून एकदम प्रामाणिकपणे आणि चांगलं डिलिव्हर व्हावं, हेच नेहमी प्रयत्न ठेवलेत. अगदी असिस्टंट असतानापासून, असोसिएट असतानापासून ते अगदी आता स्क्रीन प्ले रायटरपर्यंत. त्यामुळे असं आहे की तू प्रत्येक टप्पे येत गेले आयुष्यात आणि त्या प्रत्येक टप्प्यावर म्हणतात ना की संघर्ष करत म्हण, सगळ्यांच्या मदतीने म्हण, आणि बस म्हणजे हे करत गेलो आणि त्याचंच हे कदाचित आता फलित हळूहळू मिळायला लागलंय.